नमस्कार. सातारा स्मरणयात्रा या मालिकेतील आज हा 65वा भाग. आपण सर्व भागांचं चांगलं स्वागत करताय, त्याबद्दल मनापासून आनंद वाटतोय. मात्र एक आपल्याला मी आवाहन करू इच्छितो की हे सर्व भाग मी फेसबुकवर टाकतो, आणखीन यूट्यूब चॅनेलवर माझ्या अरुण गोडबोले या चॅनलवर टाकतो. आपल्याला हे आवडत असलं तर आपण त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांनाही सांगा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की आपल्याला बरोबर त्याची इंटिमेशन कायमची येत राहील. या भागामध्ये आपण पाहणार आहोत चाफळच्या श्रीराम मंदिराचा इतिहास. चाफळचं एक वेगळं महत्त्व आहे. समर्थ रामदास जेव्हा परिभ्रमण देशाचं संपून महाराष्ट्रात आले आणि ते चाफळला स्थिर झाले. चाफळला त्यांनी आपला पहिला मठ रामदासी संप्रदायात स्थापन केला. श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना केली आणि तेच चाफळचं श्रीराम मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुवातीला गावकऱ्यांनी त्यांना जागा दिली, मग जे मसणवट होती तिथं त्यांनी ते मंदिर स्थापन केलं आणि आपला मठ स्थापन केला, असा इतिहास आहे. हे मंदिर खूप पुरातन, तिथलं मठही पुरातन, आणि वर्षानुवर्षे त्या मठातून समर्थ संप्रदाय काम चाललं आणि समर्थांच्या नंतरसुद्धा शिष्यमंडळी तिथं राहत होती. 1967 साली कोयनेला जो मोठा प्रचंड भूकंप झाला कोयनागरला, त्यामध्ये या मंदिराची पडझड झाली, थोडीशी मठाची बरीचशी पडझड झाली आणि त्या भूकंपामुळे खूप नुकसान सर्वच भागातलं त्या झालं. त्या काळामध्ये रामदास स्वामी संस्थान चाफळ आणि सज्जनगड असा जो ट्रस्ट आहे तो ह्याची व्यवस्था बघत होता. त्या ट्रस्टचे जे ट्रस्टी होते परांजपे मास्तर, ते ताबडतोब तिथं गेले आणि पहिले ते ग्रस्त होते की भूकंपानंतर चाफळला पोचणार आहे. तिने सगळं बघितलं आणि आता काय करायचं असं त्यांचा ट्रस्टचा ते विचार सुरू झाला. खूप काम होतं. योगायोग असा की त्या कोयना भूकंपग्रस्तांना तेव्हा बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते, पोलादी गृहमंत्री म्हणून ओळखणारे. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती सरकारतर्फे मदतकार्य सुरू केलं. त्यात अनेकांनी आपला सहभाग दिला. त्यामध्ये आघाडीचं नाव होतं ज्येष्ठ उद्योगपती अरविंदभाई मफतलाल यांचं, आणि त्यांनी आपल्या वेगवेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून खूप लोकांना आधार दिला. आणि त्या कामामध्ये ते गेले असताना कोयनगरला चाफळला रामाच्या दर्शनाकरता गेले. सातारचे तेव्हाचे जिल्हाधिकारी पद्मनाभन त्यांच्याबरोबर होते. ते रामाचं दर्शन घेतलं, मंदिराची पडझड पाहिली, मठाची पडझड पाहिली आणि त्यांना एक दैवी प्रेरणा झाली की आपण ह्याचा जीर्णोद्धार करूया. अर्थात अरविंदभाईंचं, आज अरविंदभाई आपल्यात नाही आहेत, पण त्याचं एकूण व्यक्तिमत्व असं होतं की दुष्काळामध्ये महाराष्ट्रातल्या असंख्य नात्यांनी, महाराष्ट्र गुजरात सगळ्याच ठिकाणच्या सुकडीच्या माध्यमातून आधार दिलेला होता. आणि आपण जसं आपण टाटा ग्रुपचं म्हणतो तसं एक सामाजिक बांधिलकी मानणारं ते मोठं व्यक्तिमत्व होतं. तेव्हा त्यांना ही प्रेरणा झाली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण हे श्रीरामाचं मंदिराचं पुनर्बांधणी करूया, भव्य मंदिर उभारू, भव्य मूर्ती त्यामध्ये असतील. आणि त्याप्रमाणे ते कलेक्टरांशी बोलणं केलं, ट्रस्टशी बोलणं केलं आणि कामाला सुरुवात केली. आणि त्याचा जो मंदिराचा नवीन आराखडा जो होता तो ज्यांनी सोमनाथचं मंदिर बांधलेलं आहे, सोमपुरा म्हणून आर्किटेक्ट, किंवा आत्ता जे अयोध्येचं मंदिर जे चाललेलं आहे ना, ती त्या सोमपुरांचीच पुढची पिढी आहे. तेव्हा त्यांना बोलवलं, त्यांच्याकडनं मंदिराचा आराखडा तयार केला आणि त्यासाठी गुजरातकडून रांगत राहून उत्तम दगड तिकडचा जो तो मागवायचा आणि मंदिराचं काम सुरू झालं. आणि यासाठी त्या कामावरती हे देखरेख करण्याकरता त्यांच्याकडेच कामाला नोकरीला असलेले ज्येष्ठ अण्णा जोशी आणि समर्थभक्त मामा काणे, जे मुंबईला प्रसिद्ध उपहारगृह आहे मामा काणे, त्याचे चालक मालक, ते दोघं नेहमी येतात. माझे वडील त्या काळामध्ये रामदास स्वामी संस्थांशी संबंधित होते आणि त्यामुळं ते बरेचदा अण्णा जोशी आणि मामा काणे आमच्या घरी येत. मग भाऊ काका म्हणजे माझे वडील मिळून ते चाफळा जात, अनेकदा अण्णा आणि मामा स्वतः जात, कायमच एकटेसुद्धा. तिथला खर्च तो सर्व ट्रस्टतर्फे करत असत. ते मंदिर पूर्ण होत असताना सुरुवातीला त्यालाही विरोध झाला. त्यानंतर त्यात रामाच्या मूर्ती ज्या नवीन त्यांनी करून काही मंदिराच्या आकाराला शोभेच्या मूर्ती असाव्यात, कारण तिथं ऑलरेडी समर्थ स्थापित रामाच्या मूर्ती आहेत.
पण त्या तिथे नवीन मूर्ती मागे असाव्यात यालाही खूप विरोध झाला, कोर्ट कचेऱ्या झाल्या. पण त्यातनं तावून सुलाखून निघून त्या मंदिरात नवीन मूर्ती मागच्या बाजूला बसवण्यात आल्या आणि त्यापुढे उत्तम त्याला मैरप वगैरे करून समर्थ स्थापित रामाच्या मूर्तीजवळ ते बसवण्यात आल्या. त्या वादविवाद कोर्ट हायकोर्टापर्यंत पत्रण गेलं. मात्र तेव्हा अरविंदभाईंनी असे मांडणी केली की रामदास स्वामी संस्थान तेव्हा कर्जामध्ये होतं, तेव्हा जी देखभाल व्हायची त्याला स्वतंत्र ट्रस्ट पाहिजे आणि मी तिथं आणखीन काही मदत करीन की तो ट्रस्ट कायम व्यवस्थित चालेल ते देखभाल म्हणून. मग त्याच्यावरही काही वादविवाद झाला, पण शेवटी कोर्टामधनं तो वेगळा ट्रस्ट करून मिळाला आणि त्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी सातारच्या राजमाता सुमित्राजे भोसले, त्यावर अरविंदभाई मोफतलाल ट्रस्टी, अण्णा जोशी होते, मामा काणे, चाफळलाच रामाची सेवा करत आणि आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असलेले ज्येष्ठ समर्थ भक्त वसंतराव वैद्य आणि ह्या सगळ्या ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून माझे वडील भाऊकाका यांच्याशी नियुक्ती झाली. तिथपासून अनेक वर्ष त्या ट्रस्टचं कामकाज वडिलांनी सांभाळलं. अतिशय निरपेक्ष वृत्तीने मामा काणेही आज नाहीत, अण्णा जोशी नाहीत, अरविंदभाई वारले. आणि वडील मात्र कायम दर 15 दिवसांनी जायचे, त्या पेट्या उघडणं ते करणं. वसंतराव वैद्य तिथं मुक्कामाला होते. त्यांना विनंती करून ते ट्रस्टच्या आवारातच त्यांना राहायची व्यवस्था ऑफिससारखं केलं, तिथं राहायचे. ते गावातही त्यांचं घर होतं आणि अतिशय निर्लसपणे त्यांनी त्या देवस्थानची सेवा केली. चाफळचे एक पवार गुरुजी म्हणून होते, ते येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना माहिती सांगत, जसे एखादी टेप रेकॉर्ड असावी, टेप कॅसेट रेकॉर्ड केलेली असावी, इतकी सुरेख ते माहिती सांगत आणि सर्व सेवा या भावनेने करत. हळूहळू त्या लौकिकी वाढत चालला, लोकांनी मदती करी, अरविंदभाई मदत कर. अरविंदभाई त्या भागामध्ये एक जमीन घेऊन मोठं यंत्रमागाचं जाळं निर्माण करायचं ठरवलं, पण अनेक अडचणी त्यामध्ये आल्या. फार खोलात मी जात नाही, कारण ते फारसं प्रिय त्याचा खुलासा नाही आहे. पण ते छोटे 2 शेड झाले आणि त्या शेवटी महाराष्ट्र यंत्रमाग मंडळालाच भाड्यानं देण्यात आल्या. त्यांच्या अरविंदभाईंच्या मनामध्ये हा सर्व भाग चाफळखोरं स्वयंपूर्ण व्हावं असं होतं, पण दुर्दैवाने त्याला यश आलं नाही. हे सगळं चालू असताना माझा काही संबंध त्यात ट्रस्टशी नव्हताच. काही वडील सांगतील तेवढं त्याला मदत करायची, काम करायचं असं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आहे, बँक ऑफ कराड म्हणून कराडला बँक होती आणि या ट्रस्टच्या ठेवी त्या बँकेमध्ये 25,000 रुपयाच्या होत्या आणि वडिलांनीच एक मॅनेजिंग ट्रस्ट त्याच्यामुळे वेगळ्या बँकात ठेवल्या. त्या युनायटेड स्टेट्समध्ये बँक ऑफ कराडमध्ये होते. बँक ऑफ कराडला मोरॅटोरियम लागू झाला आणि त्या ठेवी बुडण्याची शक्यता निर्माण झाली. वडिलांनी आम्हाला 3 भावांना बोलवलं. ते म्हणले अशा अशा ठेवी ठेवलेल्या आहेत, आता काय ते बहुतेक बुडतील, तर आता तुम्ही असं करा, मी 10,000 रुपये घालतो आणि तुम्ही 5-5 रुपये देणगी द्या, कारण त्या ठेवी आपण करून दिल्या पाहिजेत. मी माझा व्यवहार हे मत होतं तेव्हा त्या तरुण वयात असताना की आता ट्रस्टचं नुकसान झालं, पण आपण काय त्याला तुम्ही जबाबदार नाही आहे आणि बँकेतली पैसे मिळतील ना जाऊ द्या, कारण ते काय शेवटी बुडतील असं नव्हे. नाही नाही म्हणले ते करा. वडिलांनी ताबडतोब आमच्याकडनं पैसे द्यायला लावले, त्या ठेवी करून दिल्या. म्हणजे निर्लस स्वाभाविक निष्ठा पूर्ण वागण्याचा. अर्थात पुढं ती बँक ताब्यात घेतली दुसऱ्या बँकेने. ते ठेवीचे पैसे श्रीराम देवस्थान ट्रस्टला मिळाले. आता आमची देणगी गेली ती गेली, पण चांगल्या कामाला गेली, काय वाईट नाही त्याचं वाटतं. 98 साली माझे वडील वारले आणि मग ट्रस्टमध्ये काय करायचं, कुणी बघायचं ते हा प्रश्न आला. त्याच्या काही आर्थिक बाबीची व्यवस्था सातारला वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनी बघत होती आणि त्यातले पाठक म्हणून जे मॅनेजर होते ती बघत होते. तर त्यांनाही प्रश्न पडला की आता कुणी बघायचं. वसंतराव वैद्य तेव्हा सांगलीला त्यांच्या मुलाकडे गेले, ते म्हणजे वृद्धत्वामुळे. बाबा सुतार आधी तिथं व्यवस्थापन बघतात, अतिशय उत्तम काम करत होतो, पण कोणतरी पाहिजे बघायला ना ट्रस्टी म्हणून. पाटकानी आणि मारुतीबा रामदासही त्यावर ट्रस्टी होते. त्यांनी आग्रह केला. मी म्हणलं मला हे नको व्याप काही, मी माझा उद्योग बरा आहे. 98 साली मी जवळजवळ सगळ्यांना निवृत्त होत आलो, तो प्रॅक्टिसमध्येही बऱ्यापैकी निवृत्त होत आलो. ते म्हणले नाही यायचे, तुम्ही बघायला पाहिजे. आणि ते माझ्या गळ्यात ते ट्रस्टीशी पाडकवली. पहिल्याच मीटिंगमध्ये अरविंदभाई म्हणला, अरविंदभाई मला नको आहे. ते म्हणले अरे वडिलांनी एवढं केलं, तुमची काही जबाबदारी नाही आहे काही. बरं त्यांच्यासमोर आपण काय बोलणार.
ती जबाबदारी माझ्या गळ्यात पडली. तिथपासून मग मी जवळजवळ 1998 पासून ते 2012-13 सालापर्यंत ट्रस्टी म्हणून होतो आणि बऱ्यापैकी काम मला करता आलं. अर्थात सगळ्याच ट्रस्टींचं सहकार्य होतं. अरविंदभाई होते, त्यांचं मार्गदर्शन होतं. राजमाताही तोपर्यंत नव्हत्या, त्यांच्या जागी कोण नव्हतं. पण अरविंदभाईंनी बायएफचे गिरीश सोनी म्हणून नवीन आहेत, ते मुख्य अधिकारी बायएफचे, त्यांनाही ट्रस्टी म्हणून घेतलं. मी स्वतः ट्रस्टी म्हणजे पाठक. आम्ही बऱ्याच तिथं सुधारणा केल्या. अर्थात त्या की आम्ही केलं म्हणजे काय, लोकांनी पैसे दिले, लोकांनी विश्वास ठेवला, रामावर श्रद्धा होती, समर्थांच्यावर श्रद्धा होती म्हणून. तर त्यामध्ये एक भक्तनिवास आम्ही बांधायची स्कीम काढली. आमच्या कुटुंबियांच्याकडे पहिल्यांदा मी 75 रुपये दिले आणि खूप लोकांनी त्याला मदत केली. जवळजवळ 13 लोकांनी प्रत्येकी 75 रुपये दिले आणि तिथे एक भक्तनिवास छानपैकी उभं राहिलं. येणाऱ्या भक्तांना नाममात्र भाड्यामध्ये राहायची सोय, खाली त्याचं कॅन्टीन, तिथे जेवायची सोय, असं सगळं झालं. मग एक चांगलं काम झालं सोडून. आणि एक श्रीराम महाकोश, कारण शेवटी दरवेळेला काय होतं की चाफळ तसं आड बाजूला आहे, फार येणारे भाविक नसतात, पण जे येतात त्यांच्याकडनं जी देवासमोर पैसे ठेवले जातील किंवा देणग्या देतील. वडिलांनी पूजा निधी वगैरे सुरू केलेलाच होता, त्यालाही चांगले पैसे आले होते, पण तरी खर्च दरवर्षी वाढत जाणार म्हणून एक श्रीराम महाकोश म्हणून निर्माण करायचं ठरलं. त्याआधी पहिल्यांदा मी स्वतः देणगी दिली आणि तोही बऱ्यापैकी झाला, पण अजून ते काम नाही पूर्ण झालेलं. आणि त्याच वेळेला आणखीन येणाऱ्या लोकांना पवार गुरुजी नंतर वारले. येणाऱ्या लोकांना बाबा सुतार किती वेळ माहिती सांगणार, मग काहीतरी दृकश्राव्य माध्यमातून करावं असं म्हणण्यात आलं. सिनेमाचा अनुभव पदरी होता. संजय दापके म्हणून मित्र पुण्याचे, जे आत्ता गार्डियन मीडिया इंटरव्ह्यू चालत, तेव्हा ते सुरुवातीला ETV मध्ये होते. त्यांच्या माझ्या विचारात की चाफळची आपण एक डॉक्युमेंटरी करूया आणि ते दाखवायला तिथं छोटंसं प्रेक्षागृह करूया. साधारणपणे 2-3 लाख रुपयाचं ते सगळं मिळून बजेट होतं. मग CCTV बसवायचं ठरलं. तेही एका त्यांच्या रानडे कुटुंबियांनी देणगी दिली. आणि मग हे करायचं ठरल्यानंतर आम्ही कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला अप्रोच झालो की आपण याला थोडा हातभार लावावा. सुभाषराव जोशी, डॉक्टर एरम, म्हणजे बाबा एरम नव्हते तेव्हा, त्यांच्याशी भाऊ बाळासाहेब एरम, CEO गुरव साहेब, सगळ्यांनी तो प्रपोजल उचलून धरलं आणि त्याला भरीव मदत केली. आणि ती आम्ही डॉक्युमेंटरी तयार केली, प्रकटले श्रीराम चाफळे. 20-22 मिनिटांची डॉक्युमेंटरी, ज्यामध्ये चाफळचा सगळा इतिहास आला आणि पुढचे सर्व मंदिराचे जुने फोटोग्राफ मिळाले, नवीन निर्माण झालं. समर्थांच्या काही रचना त्यामध्ये आम्ही हे केल्या चांगल्या गायकांच्याकडनं. मी एक कॅसेट केली, त्यात त्या उपलब्धही होत्या आणायचे. 11 मारुतींचं केलं आणि त्या वाल्मिकी प्रेक्षागृहाचं उद्घाटन आणि ह्या लोकार्पण म्हणजे म्हणूया आपण की. आणि ते महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यगृहमंत्री सतेज पाटील, आनंदराव पाटील, विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई येणार होते, पण त्या दिवशी येता आलं नाही. यांच्या उपस्थितीत चांगल्या सोहळ्याने पार पडलं. चाफळ आता कुणीही गेलं तरी त्याला ती डॉक्युमेंटरी 10 रुपये तिकीट ठेवलं आम्ही, कारण खर्चही निघायला पाहिजे, एक माणूस त्याकरता असतो. आणि सगळी माहिती द्यायची व्यवस्था झाली. आणि त्याचबरोबर सभोवताली भक्तनिवासच्या बाजूला बाग तयार झाली. या सगळ्या लोकांच्या देणग्या येत राहतल्या आणि त्यातनंच हे सगळं उभं राहत गेलं. आपण त्याला निमित्त मात्र असतो. हे सगळं लोकांच्या श्रद्धेवरती होतं. म्हणजे भाऊ असतानाच चाफळच शिंगणवाडीला जिथं समर्थ शिवाजी महाराजची भेट झाली म्हणतात, ते एक स्मारक उभं राहिलं. त्याचं उद्घाटन शरद पवार मुख्यमंत्री जेव्हा असताना त्यांच्या हस्ते झालं. तेव्हाचे आमदार, तेव्हाचे मंत्री विक्रमसिंह पाटणकरांनी मदत केली. आजसुद्धा पाटणकर कुटुंबीय आणि शंभूराज देसाई सर्वच जण, त्यांची श्रद्धा आहे रामावरती, ते मदत करत असतात आणि ट्रस्टचं काम चालू आहे. मी निवृत्त होण्यापूर्वी कराडचे सुभाषराव जोशी आणि पाटणकरांच्यापैकी विक्रमसिंहचे धाकटे बंधू अमरसिंह पाटण यांना विनंती केली. ते त्यामध्ये ट्रस्टी म्हणून आले आणि त्यामुळं मी निवृत्त झालो. अजून मदत करत राहतो अजूनसुद्धा, पण माझा अधिकृत रोल असं त्यामध्ये काही नाही. फक्त एक समाधान आहे की ज्याकरता वडिलांनी अनेक वर्ष घालवलं, त्या वर्ष काम केलं
त्या ट्रस्टचं काहीतरी आपण आपलं योगदान देऊ शकलो. आणि खूप या मारुतीच्या इथं एक वैशिष्ट्य असं आहे की मिरजेचे शामराव साखरे, कराडचे बोधे हे समर्थ भक्त आहेत. ते श्रावणी शनिवारी हनुमान उपासनेचा एक उपक्रम सुरू केला. जवळ 1100 महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून समर्थ भक्त आणि मारुती भक्त आले. हनुमानाची उपासना केल्याचा 2 वर्ष उपक्रम झाला. यंदा कोविडमुळे तो एकत्रित करता आला नाही. इथलं शामराव साखरेंनी समर्थ स्थापित 11 मारुतींचं एक पुस्तक लिहिलं. तेही मी माझ्या कौशिक पगारांतर्फे प्रकाशित केलं. ते लोकांना त्या 11 मारुतींची माहिती, कसं जावं, काय व्यवस्था आहे, रस्ता कसा आहे, अंतर किती, तिथं काय व्यवस्था, कुणाला कॉन्टॅक्ट करावं, हे सगळं. आणि शिवाय त्याचा इतिहास मारुतींचा, त्या 11ही मारुतींची स्तोत्र असं समर्थ स्थापित 11 मारुती हे पुस्तक शामराव साखरेंनी लिहिलं. तेही 2-3 आवृत्त्या मी काढू शकलो लोकांना. ती एक प्रकारची समर्थ सेवा म्हणा किंवा हनुमान सेवा झाली माझ्यातनं, असं मला वाटतं. आता एकूण या सगळ्यामुळं चाफळ मध्यंतरी कोरोनामुळे कुणी लोक येत नव्हते, मंदिर बंदच होतं. चाफळ आणखीन एक मोठा उत्सव असतो संक्रांतीचा, जेव्हा संबंध भागातून त्या आणि बाहेरून सुद्धा सुवासिनी येतात. जवळजवळ 10-15 हजार सुवासिनी येतात आणि सीतामाईला वसा देतात. असा तो कार्यक्रम असतो. आणि तो सर्व म्हणजे जातींची बंधनं तोडून असतो आणि खूप श्रद्धेनं तो केला जातो. यांना तोही झाला नाही. या सगळ्यामध्ये सातारचे जिल्हाधिकारी, तेव्हाचे, नंतरचे, आत्ताचे, त्याचबरोबर पोलीस खातं यांचं कायम या ट्रस्टला सहकार्य असतं. म्हणल्याप्रमाणे मगाशी की पाटणकर मंडळी ती रामभक्त आहेत. आत्ताचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची तिथे श्रद्धा आहे. या सगळ्यांचं त्या ट्रस्टला सहकार्य असतं आणि त्यातनं हा जगन्नाथचा रथ पुढे चालला आहे. आणि जो रामनवमीचा उत्सव असतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव होतो. कीर्तन होतात 9 दिवस. गावचा कुस्तीचा फड भरतो. त्यासाठी ट्रस्टी मदत करतो. तर श्रीरामाचं काम उत्तम रीतीनं चालू आहे. या सगळ्या कामामध्ये माझा थोडा हातभार लागला, याचं एक विलक्षण समाधान आहे. आपणही कधी जमलं तर जरूर चाफळला जा. सातारून 1 तासाभरात चाफळला जाता येतं. उंब्रजपासून नॅशनल हायवे सोडायचा पुणे बंगलोर आणि आत गेले की 10 मिनिटात चाफळला पोचतो आपण. आपण जरूर जा, बघा आणि श्रीरामाचा दर्शनाचा लाभ घ्या, असं मी आवाहन करीन. आज इथेच थांबूया. उद्या दुसरा विषय, दुसरा भाग, दुसरी व्यक्ती. तोपर्यंत नमस्कार.